बराच बरी आहे आता आपण गाडीवर बसल्यावर बेस्ट करू पण आता वर जाऊन दर्शन घेणार. हो हो वर जाऊन आपण राजांचं एकंदरीतच काय न्यायालयाकडून काय निर्देश आहेत किंवा सरकारकडून काय? न्यायालयाचा आता सन्मान करायला होतं. त्यांचे नियम सगळे पाळायला होते. सगळ्यात पोराला येऊ द्या फडणवीस साहेबांच्या हातात आहे परवानगीचं. ती वापस जाणार आहे 29ला. नाही येऊन दिलं तर टप्प्याटप्प्याने येतील. पण एक दिवस हे न्यायदेवतेच्या हातात नाही तर सरकारच्या हातात आहे परवानगी देणं. कारण त्यांनी एक दिवसात दिली तसे ते कायम सुद्धा देऊ शकतात हे IBN लोकमतच्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतो. त्यामुळे त्यांनी ती द्यावी. ह्यो एक प्रकारचा मग मराठ्यांचा अपमान आहे एक दिवसात देणं म्हणजे ही पळवाट आहे. हा अपमान सरकारने केला. हो एक दिवसाची. याचा अर्थ कायम दिली तर काय प्रॉब्लेम आहे. याचा अर्थ तुम्हाला गरीबाला मोठं होऊ द्यायचं नाहीये. पण ते बदल करतील कारण काल कौतुक केलंय आम्ही त्यांचं. त्यांनी आता असंच बदलत राहावं विचारात त्यांच्या मराठी जवळ करीत राहावेत. आम्ही सुद्धा त्यांच्याबद्दलचे विचार पॉझिटिव्ह करत राहू. आता जर समिती येते म्हणतात आपले नेते काय नाव जाहीर होतात. लोक नेते तुम्हाला येऊन बोलायला घाबरतात अशी सुद्धा माहिती. नाही असं नाही. असं का नाही आले हे नाही माहिती. यातलं माहित नाही त्यात बोलून काय. विखे पाटील येणार होते आले हा उदय सामंत आणि विखे पाटील नाही. पण ते काय मिळणे या काही बदलले वाटतं. होईन आझाद मैदानावर चर्चा होईल त्याला काय. ते बी याला लोकशाही मार्गाने करायला तयार आहेत. आम्ही बी शांततेत लोकशाही मार्गाने करायला तयार आहेत. म्हणल्यावर तर तोडगा होणार पण आमरण उपोषण होणार. तोडगा होईल काढतील ना. म्हणजे समिती नाही अंमलबजावणीचा तोडगा होईल ना. पण जर समजा शिष्टाई करायचा प्रयत्न केला गेला तर त्याच्यात काय तोडगा निघू शकतो शक्यता काय बरं का. मराठा आणि कुणबी एक आहे. याला आधार आहे त्याच्यामुळे तो कायदा पारित होतोय आता. त्यामुळे सरकारला अडचण येण्यासारखं ती नाही गॅजेटेड आहे. ती सरकारी दस्तावेज त्यामुळे तेही अडचण येत नाही. उलट मन जिंकायला सोपं आहे. सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी एकदम सोपं आहे. अत्यंत सोपं आहे. पण थांबच मी तर आझाद मैदानला आमरण उपोषण एक करणार. दिवसापेक्षा जास्तच होणार आहे आंदोलन. नाही ते बदल करावा फडणवीस साहेबांना. मी ही त्यांना विनंती आम्ही विचार बदलत राहू. त्यांनी आता कायमची द्यावी. काल तुम्ही एकीकडे तारीफ सुद्धा करता आणि दुसरीकडे टार्गेट सुद्धा करता. आणि आता कुठं गेलंय. त्यांनी परवानगी दिल्यावर आम्ही कौतुक केलं ना. केलं का नाही केलं. कौतुक केलं. आता केल्यावर पुन्हा कौतुकच करणार आम्ही की परवानगी वाढून दिली लोकांना पण येऊ दिलं. आणि तुम्ही नाही येऊन दिलं तरी त्या जवळच्या ग्राउंडवर बसतील. पण मग हे नाही समाजाला करावं लागणार आणि समाज करावं लागणार. कारण आपल्याला आरक्षण जिंकायचं. त्याच्यामुळं नुसतं आझाद मैदानाला जाणं हा उद्देश नाही. संख्या दाखवणं गरजेचं नाही. हा आपण नुसतं आझाद मैदानाला जाणं गरजेचं नाही तर समाजाला काय लागतंय ते लय महत्वाचं आहे आपल्यासाठी. आधी नुसतं आझाद मैदान जाऊन दिलं आले माघारी आणि मग काय करायचं टप्प्याटप्प्याने डावावर डाव टाका म्हणा. हा टप्प्याटप्प्याने डावावर डाव काय ते आत्ताच नाही सांगणार. निश्चित. थँक्यू. बघितलं आपण समाजाला त्यांनी सल्ला दिलेला आहे की या ठिकाणी जे आहे. आमचे प्रतिनिधी होते सिद्धार्थ गोदाम. ते एक्सक्लुझिव्हली जरांगेंशी बोलत होते. उद्या 9 ते 5ची वेळ मिळालेली आहे पण ही वेळ वाढवून देणं सरकारच्या हातात आहे आणि सरकार आम्हाला ती वेळ वाढवून देईल. अनिश्चित काळासाठी आम्हाला आझाद मैदानावर आंदोलन करायची परवानगी मिळेल सरकारकडून अशी भूमिका असा इशारा जरांगेंनी दिलेला आहे. जरांगे आज रात्री मुंबईला पोचतील असं वाटत होतं पण कदाचित त्यांना अजून उशीर होऊ शकतो. आता बघायचं आज दिवसभरात काय घडामोडी घडतात. खरंच आझाद मैदानामध्ये सलग आंदोलन करायला परवानगी मिळते का एकच दिवसाची परवानगी देण्यावर सरकार ठाम हे बघणं महत्त्वाचं आहे. सारखं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव मनोज जरांगे घेत आहेत की त्यांच्याच हातात आहे. आता बघायचं दिवसभरात काय होतं ते. अंतरवाली सराटीतून मराठा आंदोलकांचं वादळ मुंबईच्या दिशेनं निघालं. जरांगे हजारो आंदोलक मुंबईकडे निघालेले आहेत. जरांगेंसह ते सोबत आहेत. कोर्टानं फटकारल्यानंतर सुद्धा आझाद मैदानात आंदोलनाकरता जरांगे ठाम आहेत. अखेर पोलिसांकडून जरांगे आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी त्यांना मिळाली आहे. पण जरांगेंना केवळ 29 ऑगस्ट या एकाच दिवशी 9 ते 5 या वेळेतच आंदोलन आझाद मैदानात करता येणार आहे.
आणि तेही आंदोलनकर्त्यांची मर्यादा आहे. आंदोलनकर्ते किती असावेत सोबत याचीही मर्यादा घालून दिली गेलेली आहे. या आंदोलनाकरता अटी शर्ती घालण्यात आल्यात, पण असं असलं तरी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन आम्ही तिथेच करणार आणि सुरूच ठेवणार असं जरांगे म्हणतायत. मराठा समाज कधीच कायद्याच्या नियमाच्या पुढे जाणार नाही. आम्हाला आडमुठेपणा करायचा नाही. आम्हाला आरक्षण पाहिजे, पण ते एका दिवसात नाही. तुम्ही एका दिवसात जर दिलं परवानगी तर मग एका दिवसाला अंमलबजावणी करावं लागेल. नसता जवळ अंमलबजावणी होत नाही मी तवर बसणार. म्हणजे एक दिवसाची परवानगी मान्य नाही. आता एक दिवसात काय मग करा अंमलबजावणी. अंमलबजावणी केली तर मान्य. एका दिवसात करा. तुम्ही जवळ मान्य करत नाहीत तवर मी बसणार, पण नियम मात्र सगळे पाळणार. विनंती आहे की त्यांनी हे आपलं आंदोलन स्थगित करावं. सरकारच्या भूमिका जर सकारात्मकच आहे आणि ती त्यांची भूमिका आहे, त्यासाठी सरकारने नेहमीच सकारात्मक विचार केलेला आहे. देशभरातून विदेशातून देखील मुंबईमध्ये गणेशोत्सवानिमित्त लाखो लोक येत असतात. त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये ही आमची भावना होती. हे टायमिंग सुद्धा मुद्दाम होऊन गणेशोत्सवाचंच निवडलंय की जेणेकरून सरकारवरती दबाव यावा. मुद्दाम गणेश उत्सवात येण्याचं हे त्यांचं षड्यंत्र आहे आणि कुणाचं तरी राजकीय पुनर्वसन करायचं, कुणाच्या तरी राजकीय अजेंड्यावर काम करायचं, हा सगळा राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून मनोज जरांगे मुंबईला येत आहेत. त्यांच्या आंदोलनाला आमचा विरोध नाही. आमचं आंदोलन जे आहे आमच्या संविधानिक आरक्षणाचं संरक्षण करणे, ते जसं आहे तसं टिकून राहावं ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून आमचं सरकारच्या विरोधात आंदोलन राहणार आहे की आमच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये.